वय इतकं कस काय जास्त म्हणजे कस काय आता देवाची जास्त गणपती ते होईच झालेली आहे आपली. मग याला तुम्हाला व्यसन वगैरे नाही का? काहीच नाही, व्यसन नाही, कुठे नाही, काही नाही. दारू नाही, गांजा नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, काही नाही. मग अजून पण तुम्ही पाय पाय चालताय? अजून चालतं, अजूनपर्यंत करीत जाऊन सुद्धा परत येईल. करंजीला जाऊन परत येतात माग हा, ह्या ठिकाणी जागेवर येईल. इतकं चालता? हा, चालत चालत असल्यामुळे तुम्हाला काही ते आजार वगैरे? सवय पहिल्यापासूनच सवय. माझ्याबरोबर लोक टिकतच नाही चालायला. चालेल टिकत नाही चालेल क्या बात आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजार वगैरे काही नाही आहे ना? आजार नाही, काही नाही, कुछ नाही. आणि खाणं पिणं काय खाल्लं तुम्ही जुनं? पहिले जुनं फांदीची भाजी खाल्ली. फांदीची भाजी माहिती आहे तुम्हाला? हा नाही मला नाही माहिती. ते रानावर असती, चिकट असते ती भाजी, कस्तार. ती भाजीची भाकरी खाल्ली. आणि तेल वगैरे कसे खाल्ले? हा? तेल तेल म्हणजे कळलीचा तेल अजून? पहिलं. सूर्यफूल. हा, हे असं. आता सूर्यफूल झालाय. आणि काय सोयाबीनचंही झालं आहे आता. आणि कष्ट खूप केले तुम्ही आहे ना? आणि कष्ट करायला नाही, घन हातात घेतलं ना, दगड कोणचा फोडायचा ती बी तयारी. सुंग घ्यायचं, की 20-20 सुंग लावून तिने वर येतायचं. 20-20 सुरू लावून तेवढ्या वेळेमध्ये वर यायचं. पैशाच्या धरणाचं काम, खाली पायाचं काम केलेलं आहे. पैठणचं धरणाचं जायकवाडीचं काम केलं तुम्ही हा, पाहायचं त्याच्या हा. तेव्हा ते नशिबानं 2 रुपयाचं रोज होतं त्याला. 2 रुपये वाजायचे. हा, आज लालबहादूर पहा शास्त्री. आम्हाला 2-2 लाख रुपये महिना पडतो, 3-3 लाख रुपये तरी आम्हाला 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 2 रुपये रोज पडायचं. 8 दिवसात 12 रुपये यायचे. ते 12 रुपयामध्ये तुम्ही करायचे कसं हा, वेगळं? 5 रुपयाचं धान्य घ्यायचे, 5 रुपयाचा बाजार करायचा, क्या 2 बात आहे. रुपयाची खिशात. आणि मुलं बाळ किती? ते 3 मुलं, 1 मुलगी. आणि मुलं काय करतात? मुलं मग तेच करते ना. आता पुण्यात 2 गुंठे जागा आहे आपली. वा वा वा. पुण्यामध्ये 2 गुंठे जागा, सलापाचं घर नगरमध्ये आहे. हा. पोरायने केलं. चांगली प्रगती केली नाही ना? आणि इकडे माझ्यापाशी मला लोक हसायचे कसे, की म्हणायचे की याला आऊत हाकता येत नाही. अरे मला कोणाच्या वावरात जाऊन हाकू वावर? मला तो वावर नाही ना. मथऱ्यांनी 30 गुंठे जमीन, मग 30 गुंठे 10 रुपये आता खिशात देईल. ते बाहेर, घरातून बाहेर काढला, तुझं तो पोटभर. 10 रुपये तुझं तू उदरनिर्वाह कर, तुझं जीवन कसं कुऱ्हाडी, जगायचं त्याचं. टिकाऊ, खोरं आणि एक गब्याला ताब्यात घेतलं. हा. दोघं नवरा बायको बराशीला जायला. अरे वा. बराशी 6 बराशी गिळत करायची दोघांनी. हा. माती उचलायची कशी, किती माती होती उचलायला. 3 पायऱ्या अजून टक्कर असेल. टक्कर आता केस येत आले. 100 वय आम्हाला टक्के बघा, माझं वय 45 तर मला टक्कल आणि ते सगळंच पडलं. खाणं पिणं टक्कर व्यवस्थित नाही. मध्ये कशाची गब्याला नाही पडत. 3 पायरीच्या गब्याला थाप मारून खाली उचलायचं तसंच डोक्यात. आणि हॉटेल बिटेल मध्ये तुम्ही जेवायचे का पहिले असे? आता हॉटेलमध्ये वडापाव वगैरे काही खाण्यात ते वडापाव काही नाही. त्याच्या आम्हाला वडापाव नाही होता, ते आता कप नव्हता. तेलकट अन्न वगैरे काहीच खात नसतं. खायचं, लाडू दिला की बासुंदी जास्त खायचं. दूध पेले असताना तुम्ही भरपूर जुन्या दूध काळात. पिलं. 12 पोरं कुस्ती खेळायला उभे राहिले. 12 सगळे खेळायचे. अरे केव्हा ते 12 लोक पोरं म्हणलं पोरं हो, तुम्ही 12 कुस्ती खेळणार आहेत ना, एकदाच खेळायचं कसं, काठी हातात घ्यावं लागेल. तर नाही, 101 तर तुमच्या तरच 12 मध्ये ते सगळंच खेळायचं. 12 सगळं कोण झटत बसणार आहे? दूध दूध काय प्यायचे तुम्ही जुन्या काळात? गाईचं गाईचं दूध, गावरान गाईचं. जर्सी म्हैस म्हशी. तर तिथे काल झालं ते. काल झालं ते दूधच म्हणजे कसं नाही म्हणायचं त्याच्यावर, है ना? जर्सीचं दूध काल झालं. हे पैठणचं धरण होतं हा. ना, त्या टायमाला एक अशी एक गाय आणली होती पैठणला. हा. आणि त्याला लोक बघायला जमिलं होते. पैठणला गाय आणली होती त्यावेळेस गाय पाहायला लोक आले होते. हा, कशी काय 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 कोणती नाही. जर्सी का गावरान? जर्सी गाय. त्याला पाहायला लोक आले होते. गावरांचं सगळंच पाहते तिकडे तिकडे. हा हा, पहिले जुने गावरान होते. हा, जर्सी गाय पाहण्यासाठी पैठणला एक म्हणजे माणसं जमा झाली. जमा झाले ते एका ठिकाणी. ज्वारीचा खळा चालू होता
आणि ते खळ्यामध्ये ट्रॅक्टर चालू होता. ट्रॅक्टराने मळीत होती ज्वारी. ट्रॅक्टर आता आता कशाने मळीत होती? जुने बैल वगैरे असं तुम्ही जुने कामं लय केले असते, पाठ ओढून मोठा बिटा हाकले असते ना. पोटा हाकले खूप आनंद वाटला तुम्हाला अरे मला मला 60 रुपये 12 महिन्याचे 60 रुपये हा? म्हाताऱ्याने काम काम केलं. 12 महिने 60 रुपयात काम करायचं. तर एक माणूस म्हणायला लागले याला मुळीच ऊस तोडायला गेलो. गाडीवाट म्हणायला लागला, गाड्या म्हणलं याला मोळी उचलत तरी. म्हणलं मोळी मी उचलून आणीन, ती मोळी तू ताब्यात घ्यायचा. दिवस ताब्यात घ्यायची. हा तुला मला मोळी उचलत नाही हे बरोबर आहे. हे, हा. तो म्हणतो ना मला उचलत हा. ती मोळी तुला ताब्यात घ्यावं लागेल, नाहीतर मोळीनेच खाली गाडीतून खाली पाणी. अरे त्याच्याकडे कामाला होतो. हा मग तो माणूस म्हणायला लागला, दुसरे लोक होते काही गाडीवर. हा एक पहिलं दुसरा एक मुकादम होता. तर मुकादम मला हे माणसं सगळं कशा टक्कर पळतो. मी लग्नाला होतो त्याच्याच गावावर. हा तर मला उचलून असं बाजूला मिळवून ठेवलं होतं. तुमच्या जीवन जगण्याचं रहस्य काय? इतके दिवस कस काय जगले बरं तुम्ही? सगळं दुखणं कुछ काही नाही, आजारी काहीच नाही. काही नाही. अजून पण इंजेक्शन हा. गोळ्या नाही, काहीच नाही. काही आणि गोळ्या गोळ्या घ्यायचो नाही काही नाही. एकदा पंढरपूरला गेलो. हा, तिथं सुई घ्यायचं म्हणलं, मग आतमध्ये जाऊ दे. जाऊन औषध लावला. हा. आणि सुई घ्यायची ना, सुई घ्यायची जागा पुढं आहे. औषध लावलं तिथूनच मागं हे काय म्हणलं सुई घेऊन आलो. औषध लावला. इथं औषध लावायचं पुढं जाऊन सुई घ्यायची. म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला म्हणजे बाहेरचं तुम्ही खात नाहीत है ना, हा? व्यसन काही नाही. आणि बाहेरचं म्हणजे आम्ही मटण खायचो. मटण खायचं आहे. आणि व्यसन काही नाही. 2 जणांनी एक बोकड खाल्ला होता. 4 जणांनी एक बोकड खाल्लं. 2 जणांनी 2 जण आहे 4 बोकड. हे कर्रवाडीला पोऱ्या अजून हाही जागेवर बसल्या तुमच्या जोडी आम्ही दोघं होतो. हा रानातून बोकड घेतला, तिथंच कापला, शिजवल्याकडे 3 वगैरे मटण खाल्लं. हो यार, ही तुम्ही जगायच्या कॅपॅसिटी खूप जबरदस्त कॅपॅसिटी. आणि शरीर बैठक ते आता 500 रुपये 500 म्हणजे उठ भाषा बैठक मारायची. आता आम्ही साधं सकाळ सकाळ चाललो तरी आम्हाला अरे तुम्हाला 5 रे मारितात. 5 नाही मारत आम्ही. आता बघ कोण बघ 5 नाही मारत. वा वा वा. हे जगण्याचं रहस्य. जुने काळात काम केलेलं, काम जुन्या केलेलं. काळात व्यायाम केलेला, आणि व्यायाम केलं. खाल्लेलं चांगलं. आता चक्कर आता कोणते पळायला येत आहे. आता तरी पळत येत लोक. सकाळचे पारी पळत यावं. आणि पळायचं कशाला म्हणलं, बैठक जोर काढा. मग कळायचं कशाला पळायला जायचं. आता व्यायाम करते जिम मध्ये जाऊन, याच्यात जाऊन व्यायाम करते. ते काय आणि शेवटी तुम्हाला आपला गावाला पातळीला व्यायाम तालीम येते. पातळीला तालीम त्या ठिकाणी हा हा. तालमीत जायचो, खेळायचो त्यांच्यात. अरे वा, तालमीत. हा. जुने दिवस चांगले होते ना. जुने लोक आमच्या वडिलाला म्हणायचे, पाहुणे जरी कोणी आले, एवढा मोठा बरे अजून बिल नाही. आमचा म्हातारा म्हणायचा, कवळा बरे आहे मला अजून. आता कवळा बरे बरे म्हणलं त्याला त्या असं कोणा हात धरला तर कोणाला सापडायचं नाही म्हणलं. तो अजून कवळा म्हणतो. निबरगडी पण झाला आहे. खाणं पिणं व्यवस्थित. खाणं पिणं व्यवस्थित. अजून किती टाइम जेवतो? लोणीचा गोळा कीर्तन करायची म्हातारी. लोण्याचा गोळा खायचा. लोणीचा गोळा, लसणाची चटणी आणि बाजरीच्या जवारीची भाकर. जवारीची भाकर, लसणाची जवारीची चटणी, भाकर, आणि नेरी, लोणी. लोणीचं गोळा त्याच्यावर चटणी. आमच्या नशिबात नाही ते आता. आता दिसत नाही तिथं लोणी नशिबात दिसत नाही. नाही, लसणाची नाही दिसत, ज्वारीची भाकर दिसत नाही. का म्हणून आम्हाला आजार यायचे नाही म्हणून आता? आता लोकांना
काल आमचे पुत्ते झालेले गळाले हा गळून गेले आता है ना भावाचे पोरं. हम्म. माझे नातवडे आहेत पोराचे पोरं तुझ्यासारखे आहेत. नातोंडाचे पोरं तुझ्यासारखे त्यांची नातवडे नातवंडाचे पोरं. नातोंडाचे पोरं तुझ्यासारखे आहेत. म्हणजे त्यांनी परतून पण पाहिलं आहे ना हां खापरतोंड परतूंड सगळं का हां आनंद वाटला तुम्हाला मी तुला बरोबर देवाला